भोगतो न घडे भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानून खेदू मनावा गोविंद वेळोवेळा आणि करुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचोनिया मनोनय मनी मानोन खेदो मनावा गोविंद वेळो वेळा तुका मने भार घातलियावरी होईन कैवारी नारायण मनवोनी मनी मानो नय खेदू मनावा गोविंद वेळोवेळा. प्रस्तुत शिवेसाठी घेतलेला हा भंग देहू निवासनी असणारे श्री संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. म्हणून महाराज म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताची दुसरी चरण पांडुरंगा प्रथम दुसरी चरण संताची दुसरी बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु ही पांडुरंग कर प्रथम मन दुसरी चरण संतजिया पांडुरंग कर प्रथम मन दुसरी चरण संतजिया पांडुरंग कर प्रथम मन दुसरी चरण पांडुरंग करू प्रथम दुसरी चरण संताजिया पांडुरंग करू प्रथम दुसरी चरण संताजिया पांडुरंग करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांची कृपा दाणी कधीचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्ती त्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका मने रुद्रा अंजनीची हे कुमरा काय भक्ती त्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा शरदिंदू समकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण नमस्कारो ठाला विठाला विठ्ठल विठ्ठल भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. प्रस्तुत शिवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, प्रत्येक माणसाला भोग येतोच. बरं, भोग काय येतो याला जर तपासायला गेला आपण तर भोग माणसाला काय येतो? भोग येण्याचं कारण एकच की संचित. संचित कशानं होतंय? संचित कोणाच्यानं बनतंय? संचित प्रारब्ध याला कारणीभूत कोण? स्वतःच माणूस. पण ज्यावेळेस माणसाला दुःखाचा भोग आला त्यावेळेस माणसाला वाटतंय देवानं मला असं कसं केलं. आता उदाहरण घ्या,
कर्म कसं तयार होते. तसं माणसामाग आपण आता भजनामध्ये कीर्तनामध्ये जरी बसलो असतो तरी काय दुःख येईल सांगता येत नाही. याचं कारणच अगोदरचा भाऊ. केले कर्म झाले त्याची भोग आली. केले कर्म झाले त्याची भोग आली. केले कर्म झाले त्याची भोग आली. उपजल मेली ऐसे कीती. उपजल मेली ऐसे कीती. उपजल हरिमुखी गाता हर बलि जिंदा. 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 केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजली मेले ऐसे कीती. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले आईसे किती. केलेलं कर्म माणसाला भोगा आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहीत असो किंवा माहीत नसो तुम्हाला भोग द्यायला येणार म्हणजे येणार. काय माणसं म्हणतील आम्हाला माहीत असल्या थोडं आम्ही बदल करू ना. एखादंच ह्या वाटेला जर इकडं मरण असलं अगोदर सांगितलं ह्या वाटेला तुला मरण नाही ती किती जरी सावध राहिला ती चुकतच नाही. कारण इतकं ते शक्तिशाली असते. कर्म हे शक्तिशाली पुन्हा बाकी काहीच शक्तिशाली नाही. माणसाच्या मनावर काहीच नाही. कारण शक्तिशाली माणूस झाला म्हणून काय करता येईल का. तर एखाद्या आमदाराला जर काही सांगता आलं त्याला काय करता येईल का. राजाला करता येईल का. अहो राजा सोडून द्या पब्लिक मधला आमदार सोडून द्या देवाधिक जरी आले. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे दशरथ वियोगी में. कर्मे दशरथ वियोगी में. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला
प्रत्येक माणसाला वाटतंय की आमच्याकडे भोग नसाव, माहीत जरा असं तर आम्ही किती पैसे देऊ याला माघारी पाठवू. अजिबात टेन्शन घेऊ नका, ते माघारी जात नाही, तुम्हाला भेटल्याशिवाय राहतच नाही. जसं गावरान गाय 100 जरी गायी असल्या, तिचं बछडं आपण सोडायचं, 100 गायीमध्ये जाऊन ते बछडं काय करते, आपल्याच आईपाशी जाऊन कासाला लागतंय. तसं तुम्ही किती माणसं जरी असले, हजाराहून गर्दा जरी झाला, कर्म बराबर डोकं उचलून त्याच माणसाला पकडते. पण त्याला पकडण्यासाठी काय लागतंय, शरीर लागते. ते कोणाच्या सहकार्याने तुमच्या समोर येते. माणूस म्हणतो ह्या माणसाने मला धोका दिला, कर्म त्याच्या अंगात घुसलं, त्याच्यानंतर याला बदला झाला. काहीच फरक नाही, चुकत नाही म्हणजे चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ योगे मेला, वियोग कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. आता राजा रावणात जर आपण शक्ती पाहिली तर कशी आहे, सगळ्या देवाला बंदीखान्यात टाकलेले. एवढा बलिशाली असल्यावर आता देवाला बंदीखान्यामध्ये टाकले, नवघराची पायरी केली. रामायण वाचक मंडळीला हे सगळं माहित आहे. पण चुकलं का काही, सीतामाय प्रत्यक्ष लक्ष्मी, देवाची अर्धांगिनी, तिच्या मालकाचं नाव जरी घेतलं तर काळ आपल्या पुढे काही चालत नाही. नवे नवे तिच्या मालकाची किती शक्ती आहे. नुसतं राम जरी म्हणलं तर राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे, राम म्हणता रामची होई रे. पदवी बाई सोनी पदवी, पदवी बाई सोनी पदवी, पदवी बाई सीतादेवीला वियोग घडला, मग हिला कोणाचा सारा नाही म्हणाव का शक्ती नाही यांच्याकडे. ह्याच्या मालकाची किती शक्ती आहे. राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. रामरसाची चवी, एकदा जर रामाचा रस जर तुमच्या मुखाला लागला, तुम्ही कोणताच पुन्हा नाव घेणार नाहीत कोणत्याच रसाचं. आता किती रस तयार झाली, त्या रसाचे नाव आपल्याला पाठ नाहीत, पण आहेत असं सांगते. आपण एकच सांगू की रामरस कसा आहे. रामरसाची चवी अनरस रुचती केवी. तुकोबाराय म्हणली, हे मी स्वतः काय केलंय. तुका म्हणे चाखोनी सांगे,
मज अनुभव आहे अंगी. असा रामाचा रस आहे, अमृताला फिक्क पाडणार. जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस. अमृत जयास फिकी पुढे, अमृत जया फिके पुढे, अमृत फिके पुढे, अमृत फिके पुढे, अमृत जया फिके पुढे, अमृत जया फिके पुढे, जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, जिभी गुडतीन अक्षराचा रस, जिभी गुडतीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. हे रामरसाचं वर्णन. सगळे रस बाद होतात. स्वर्गातला अमृत सुद्धा फिक. अमृत जयास फिके पुढे. नारायण हे एक अक्षर कसं आहे, देवाचंच. पण हे सुद्धा अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा. असा रस असणारा तो, असा जर रस आपल्या अंगात प्राप्त झाला, हे जर तुमच्या मुखामध्ये जर आला, तुमचा देह पवित्र होतो, वाणी पुण्यवंती होते आणि तो माणूस मोक्षाला जातो. आणि मुक्तिरूपी मोक्ष असणार तुमच्या दारात हजर होतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधिल्या. कारण मुखी नाम हाती मोक्ष, 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 मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची, मुखी नाम मालकरा वैष्णवाचा मालकरा, ऐसी साक्ष बहुता, ऐसी साक्ष बहुताची, हो, हो, वैष्णवाचा मालकरा, वैष्णवाचा मालकरा, खरा 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 खरा. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवाचा माल खरा,
खडा असा तो रस असणारा ज्यांच्या मुखामध्ये त्याला मोक्ष आहे. पण असा मोक्ष आपला दुर्मिळ का झाला याच्यावर आपण आरोड नाही. राम नामावर जर आपण राहिलो तर आपला मुक्ती किंवा मोक्ष दूर नाही. आपला निर्णय होत नाही. कसा निर्णय होत नाही? आपल्याला अनेक जण मार्ग सांगतात, म्हणजे बऱ्याच वाटा, अनेक मार्ग, दुस्तर मार्ग, म्हणून आपल्याला मुक्ती सापडत नाही. कारण आपल्याला ते कळत बी नाही, कळाले तरी आपला वळत नाहीत. योग मार्ग कठीण, योगाची वाटा तया दुखाचा चिवाटा. योग याग वीती येणे नोंदसी, योग याग वीती येणे नोंदसी. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. मार्ग आहे पण कठीण आहे. सगळ्यात राज्यमार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण. मग एक साधक देवाचं नाव घेण्यासाठी निघाला, पण कसा निघाला? इतर मार्ग किती आडवे येतील. आपण जर पुढे गेलं नामस्मरण करायला, काय म्हणते, 4 अभंग पाठ करा, एखादी चाल बसवा, माणसं लगेच सांगायचं बा. पण तेही जरी पाठ केलं, थोडी ज्ञानेश्वरी वाचवा, एका मार्गावर लोक आपल्याला राहू देत नाही. अनेकाची मत येतं. तसं हे राम नाम घेण्यासाठी माणसानं आपल्याला बरेच मार्ग आडवे येतात. काही धंदा आडवा येते, काही शेती आडवी येते, अनुकूल वातावरण होत नाही. म्हणून अशा समाधानीमध्ये, दुःखामध्ये, सुखामध्ये देवाचं नाव घ्यायचं. कारण हे सुखदुःख येतच असतात. म्हणून महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये, भोगतो न घडे भोगतो न घडे
भोगतो ना घडे संचिता भोगतो ना घडे समाधान करावे समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मनवोनी मनी माधुन मनवोनी मनी मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मनवोनी मनी मानुन मनी महाराज म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. माणसाच्या हातून कर्म घडलं की संचितामध्ये जमा झालं आणि भोगायला आल्याशिवाय चुकतच नाही. सगळ्या देवाधिकारा सुद्धा हे कायदा आहे. ऐशी कर्माची गती इंद्र ब्रह्मादिक न चुकती. इंद्र ब्रह्मादिक न चुकती. इंद्र ब्रह्मादिक न चुकती. ऐशी कर्माची गती ऐसे कर्माची गती इंद्र ब्रह्मादिक न चुकती. ऐसे कर्माची गती इंद्र ब्रह्मादिक न चुकती. ऐसे कर्माची गती इंद्र ब्रह्मादिक न चुकती. इंद्र ब्रह्मादिक न चुकती. इंद्र ब्रह्मादिक न चुकती. ऐसी कर्माची असं कर्म म्हणले की इंद्रदेवाला सुटत नाही, ब्रह्मदेवाला सुटत नाही. सर्व शक्तिमान कर्म. मग ह्याच्यामध्ये
माहीत असो किंवा नसो ते तुम्हाला भोग द्यायला येणार म्हणजे येणार. कर्म दुष्ट राशी आपुलिया, कर्म दुष्ट राशी आपुलिया, कर्म दुष्ट राशी आपुलिया, कर्म दुष्ट राशी आपुलिया. तुका मने देवा तुका ये करीती, तुका मने देवा तुका ये करीती, तुका मने देवा तुका ये करीती. तू कामने देवा तू काय करीशी, कर्म दुष्ट राशी आपोलिया. तुकोबराय म्हणले हे जेवढं कर्म आहे दुष्टर, दुष्टर म्हणजे कठीण, याला काहीच करतात नाही, फेडावंच लागते. सीतादेवीला वियोग घडला, दशरथ राजाला रामाला सोडून मरावं लागलं. चौघे पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता, कारण शाप आणि कर्म. श्रावण बाळाचा शाप असल्यामुळे दशरथ राजाला चौघे पुत्र राया दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. ते सुद्धा खरं झालं. देव विष्णू परमात्मा असून सुद्धा वनवासाला जावं लागलं. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, 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 प्रभु क्रियमान संचिताचा प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगल्याचा भोग तो न सुटे. भोगल्याशिवाय सुटत नाही म्हणजे सुटत नाही. मग काय आपले चतुर माणसं असतात,
म्हणले जरासं जरी माहीत असतं ना मी चुकितोच म्हणले इकडे, फक्त मला जरासं कळावं. एका महात्म्यापाशी म्हणून माहीत झाल्या माणूस चुकीते हो. रावणाला माहीत होतं रामाच्या हाताने मरण आहे, चुकवायचं म्हणलं असतं का नाही, पण नाही चुकत. आपलं म्हणणं सोपं आहे, आपली बुद्धी तिथपर्यंत जात नाही. एखाद्याला सांगितलं, एका ऋषीनं सांगितलं म्हणजे तुमच्या हातानं काय 4 ब्राह्मण मारल्या जातील, चुकव म्हणले. आता कसं चुकायचं, काय सांगितलं, तुमच्या हातानं 4 ब्राह्मणाच्या हत्या होणार आहे तुमच्या नशिबात, तर ही चुकवा. हे म्हणले कशी चुकवा, विचार करायला. ते राजाच्या पत्नीकडे बघून हसायले. मग राजाला राग याचा, एक याचं ध्यान की आपल्या हाताने 4 ब्राह्मणाच्या हत्या होणार आहे, आपण शांत राहू. ते ब्राह्मण पुन्हा हसायचे पत्नीला. राजाने एकदा होऊ दिलं, दोनदा होऊ दिलं, राग आला म्हणतात यज्ञामध्ये जे म्हणतात तलवार काढी की 4 ब्राह्मणाचं शरीर. कारण मग पुन्हा त्याला कळलं की आपल्या 4 ब्राह्मणाची हत्या होणार होती. आपल्या याच्यातून वाचण्यासाठी ते किती उपाय केले ते, पण टळलं का, नाही टळलं. कारण जलीले संचिती, जलीले संचिती, हरिजी संचिती, संचिती, राजाला 4 ब्राह्मण माराव लागले, हातानं मेले, त्याचा वध झाला. याला कारण काय लिहिलेले, ललाटीचे लेले तेन मोडे काही केल्या, ऐशी कर्माची गती, इंद्र ब्रह्माधिका न चुकती, जे लिहिले संचिती तेन चुकी कल्पांती. महाराज म्हणतात असा भोग आहे, चुकत नाही म्हणजे चुकत नाही. कर्मरेषा टळे ना, बाण लागला जगजीवना. म्हणजे देवाला सुद्धा हे कर्म चुकलं नाही. कृष्णाला बाण लागला, मरावं लागलं. 56 कोटी यादव गेले कोण्यापंथी, आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी राहते. कारण निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगा वया आली यमाई माझे नाव. याचा एकच अर्थ की चुकत नाही. देवाला बाण लागणार, देव मरणार, देवाचा वध होणार, हे ठरलं म्हणजे ठरलं. आणि त्या भिल्यानं देवाला बाण मारलाच म्हणजे चुकलं नाही. भिले विंदिले शारंग धरा, म्हणजे कृष्णाला बाण लागून कृष्णाचा शेवट झाला. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा,
नारदे चुकला चाळा भजनाचा. त्याला एकच संचित प्रारब्ध बलवान आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीच बलवान नाही. मग अशा ठिकाणी माणसानं काय करावं? तुकोबाराय म्हणले, हे जरी नाही चुकलं, हे आपलं समजायचंच नाही. संसारात राच, पण कसं राच? मनभुनी मानी म्हणून घेता, मनभुनी मानी म्हणून घेता, मनभुनी मानी म्हणून घेता, मनभुनी मानी म्हणून मनमुनी मनी मारून घेता, मनमुनी मनी मारून घेता, मनमुनी मनी म्हणून घेता, मनमुनी मनी म्हणून घेता. मनमुनी मनी म्हणून घेता, मनमुनी मनी म्हणून घेता, टाळ्या वाजवा एकदा. मृदुंगाचा घाम आलाय म्हणे. माणसावर इतकं पाकिट काय करायचे? इतक्या गारव्यामध्ये असा घाम यायला म्हणल्या घामाचा पैसा आहे का नाही? आपल्या बसल्या बसल्या काय वाटते, लय झाले पैसे, इतकं नसते हो पाकिट.
आपण नुसतं एक चक्कर परभणीतून मारून या म्हणा, तुम्हाला गाय येत नाही येऊ द्या, एकच चक्कर रिकामी गाडी मारून येऊ द्या रात्रीच्या गाड्याची, तुम्हाला भजन बी नाही येऊ द्या, आपला लाग नाही. पण याला एकच आहे, एवढा त्रास जरी असला, किती त्रास करून जरी इथं आली ती अशी चाल वाजली की त्याला आनंद प्राप्त. का हो? किती जरी दुस्तर भोग जरी असला, दुःख जरी असलं, मृदंग वाजला की सगळं आनंद वाटतं. याला कारण मनवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंद वेळोवेळा. महाराज म्हणतात असं प्रारब्ध आपल्याला भोगायला येतंय, चुकत नाही, किती प्रयत्न केले तरी चुकत नाही. गळ्या इतक्या पाण्यापाशी गेला, सगळं सैन्य तलवारी सहित बंदुका सहित, जो दान द्यालाय असं हातात दान दिल्याबरोबर तोच मगर झाला. मगर झाल्याबरोबर त्याचा प्राण घेतला. कारण काळरूपी मगर होऊन त्याचं मरण काय होतं, मगरीमध्ये काळाला कोणतेही रूप घेता येते, म्हणून चुकत नाही. म्हणून असं किती जरी कर्म असलं, चुकलं नाही, शेवटी मरावं लागलं. म्हणून अशा टायमामध्ये हे आपण कोणावर रुसायचं नाही. अनेका रुसावे न लगे बहुता, अनेका रुसावे न लगे बहुता, अनेका रुसावे न लगे अनेक रुसावे न लगे बहुता, अपुलिया संचिता वाचुनिया, मनवोनी मनी मानो नये खेदू, मनावा गोविंदू भेडू भेडा. आपण आपल्याला तुका म्हणे काय केले, तुका म्हणे काय झाले, मनाशी पुसावे काय केले. आपल्याला किती दुःख जरी आलं तरी आपण आपला शोध लावायचा. एरी दुःख येतच नाही.
प्रारब्ध तुम्हाला जाग्यावर नेणार म्हणजे नेणार. तुम्ही किती जरी कोणाचा काळा बाजार करून पैसे घ्या, रोगाच्या रूपात येणार तुम्हाला जाग्यावर थिर करणार ते. अशा टायमाला फक्त एकच उपाय कोणचा? मनावा गोविंद वेळोवेळा, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, मनोनय मनी मानोनय खेदू. मनावा गोविंद वेळोवेळा, आणि करुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया, मनोनी मनी मानोनय खेदू. मनावा गोविंद वेळोवेळा, ठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा महाराज म्हणतात कोणावर रुसायचं नाही, देवाचं चिंतन करायचं. एक दिवस तो देवाचं चिंतन कर्मामध्ये जाईल, कर्मामधून संचित बनल, संचित बनवून आपण मोक्षाला जाऊ. पण आपण काही जरी केलं तर पुन्हा आपल्याला ते कर्म फेडावंच लागणार आहे. म्हणून शांत राहायचं. असं बऱ्याच जणांना झालं. सगळी आपण देवाधिकाची यादी पाहिली, काही चुकलेलं नाही. म्हणून महाराज म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, म्हणे भार घातली आवरी, तुका 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 म्हणे भार घातली आवरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनोनी मनी मानुलय घेदू, मनोनी मनी मानुलय घेदू, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनोनी कोणी मानुलय घेदू, मनोनी कोणी मानुलय घेदू, मनावा मनावा
मनावा गोविंदू वेळोवेळा मनवोनी मनी मानून घेतो मनवोनी मनी मानून घेतो मनावा गोविंदू वेळोवेळा मनावा गोविंदू वेळोवेळा मनवा गोविंदू वेळोवेळा मनवा गोविंदू वेळोवेळा टाळ्या वाजवा. भोगतो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान मनवोनी मनी मानो नये खेद
मनावा गोविंद वेळू वेळा आणि करू सावेन लगे बहुता आपुडी संचिता वाचोनिया मनवोनी मनी म्हणून हे खेदू मनावा गोविंद वेळू वेळा तुका मने भार तुका मने भार घातली यावरी होईन कैवारी नारायण देव आपलं नामस्मरण जर करीत असलो कैवारी कसा होते मीराबाईला विष पाजलं इसका प्याला राजाजी ने भेजा पिवत पिवत मीरा हासी रे पग घुंगरू कारण देवाचं नाव जर असलं तर विषाचा परिणाम होत नाही बरं ह्या संताला होईल नाही व्हायचा विषय नाही हो आमचे भगवान शंकरने किती विष पेलत अंगाचा दाह होऊ लागला शिव हळहळे तापला तो या नामे शीतळ झाला कारण अंगाचा दाह आहे दुःख आहे पण तो या नामे शीतळ झाला कारण देवाचं नामस्मरण घेतल्यावर माणसाला ते दुःख आठवत नाही तुकोबाराय म्हणतात हे सगळं जे आपलं आहे देवावर भार घालायचा आपण ताण घ्यायचं ना आपण कसं राहायचं संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा तुकोबराया भजनामध्ये सारखे राहत होते तुकोबरायाची कशी होती अवस्था फार बिकट इतकी बिकट एक स्त्री अन्न करिता मेली गरिबी सगळी दिसायला पण त्याच्या इतकी समाधानी कोणला नव्हती कारण समाधानी कशामुळे होती देवाच्या चिंतनामध्ये रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी कारण रंगून जाणे तुकोबाराय म्हणायची मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे वेळा झालो मी तव छंदे वेळा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो मी गातो नाचतो ही विणा झालो मी तव छंदे विणा झालो मी तव छंदे मी गातो आनंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो किती भोग आला तरी तुकोबाराय नामस्मरणामध्ये काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल म्हणून तुकोबारायाने सांगितले या अभंगामध्ये देवावर भार घालायचा आपण शांत राहायचं समाधानी राहायचं ठेविले अनंती तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणून
आमच्यासोबत आले विशाल महाराज खरात यांची संस्था मानोतला येथील झालेला परिचय, सर्व गावकरी, महिला मंडळ, भजनी मंडळ, बाहेर गावून आलेली भजनी मंडळ, आपले सिस्टीमवाले, हनुमान महाराज बोकारे सारखे उभे आहेत. त्याच्या चॅनल आहे म्हणून नाही, त्याला आवड आहे म्हणून ते उभे आहेत. ते चॅनल काय म्हणलं केलं, ते आवड आहे म्हणून. आवडीला कोणी बंधन करीत नसतंय. म्हणून सर्वांच्या कृपेनं ही सेवा झालेली. तुम्ही संत प्रभू, तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितशी भक्ती, मनोनी बोल जरी गंगा होती ऋषिकार आली. त्या न्यायाप्रमाणे तुम्ही माझे कोण आहेत? महादेव आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय शिवाई माझी आस जन्मोजन्मी वार करी वारीच संत सम सर्व काळा कण प्रेमाचा करीचा वार करी वारीच चंद्रभागे स्नान तुका मागे करीचा वार करी मागणे ते एक तुझ प्रत्याय तरी पाय या संतास रवियेची मदत अनेक तुझे काही न तुका म्हणे आता उदारत होई मज ठेवी पायी संताची रामकृष्ण हरी. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष 56 वर्ष झालं सुरुवात असणारा हा सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे आजही दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हरिभक्त परायण सुदाम महाराज अवचार देवलगावकर यांच्याकडे देण्यात आली.
जसं त्यांना जमल, जशी भगवंत बुद्ध्या देईल त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. भोग तो न घडे संचिता वाचोनी असा असणारा सुंदर अभंग त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांना साथ त्यांच्यासोबत आलेले गायनाचार्य विशाल महाराज यांनीही सुद्धा खूप सुंदर असणारं गायन केलं. सूर्यभान मामा अलंकापूर यांनीही गायन केलं. आलेल्या सर्व भजनी मंडळींचं फुकटगावकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत, धन्यवाद. त्याचबरोबर मृदंग विशारद असणारे आपले गोपाळ महाराज भुसारे नावकेकर यांनाही सुंदर असणाऱ्या पक्वादांची साथ दिली. आणि त्याचबरोबर त्यांची असणारी ओंकारनाथ वारकरी शिक्षण संस्था आडगाव रंजेबुवा त्या शाळेमधील असणारे विद्यार्थी यांनीही सुद्धा हिवाची पर्वा न करता सर्वांना आनंदित राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, सर्वांना खुश केलं. त्यांनाही गावकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद. उद्याचे कार्यक्रम नियोजित वेळेमध्ये पार पडतील. उद्या दत्त जयंतीनिमित्त तिसऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज खेडुळकर यांची 8:30 ते 10:30 या वेळामध्ये कीर्तनरूपी सेवा संपन्न होणार आहे. सर्वांनी कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा. चहा तयार झालेला आहे, सर्वांनी चहा घेऊन जावं. गावकऱ्यांच्या ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव